नवऱ्याला नावाने हाका मारावे? अहो, नवऱ्याला नावाने हाक मारली तर नवऱ्याचं आयुष्य कमी होतंय, नवऱ्याचं लक्ष्मी कमी होते, आपत्कालीन मृत्यू येऊ शकतात. कधीच नवऱ्याला नावाने हाक मारायचं नाही, हे शास्त्र आहे. कारण पती देवता आहे भारतीय संस्कृतीमध्ये. नावाने मुंबईला गेलो कीर्तनाला, मी ज्या साहेबांकडे माझी व्यवस्था होती, ज्यावेळेस मी गेलो आणि गेल्याच्या नंतर त्यांनी किचन मध्ये आवाज दिला, कल्लू महाराजांना पाणी आण. आतून आवाज आला, आणते उल्लू. मला काही कळायलाच तयार नाही, कल्लू उल्लू काय प्रकार. मी म्हटलं, साहेब हे कल्लू काय? ते म्हटले, महाराज अहो तिचं नाव कल्याणी आहे. मी तिला प्रेमाने कल्लू म्हटलो. हे समजलं म्हटलं, पण ते उल्लू नाही समजलं. ते म्हटले, महाराज माझं नाव आहे उल्हास, ती मला प्रेमाने चायनाची भिंत तयार झाली. सगळे विद्यार्थी भारतात शिकायला येत होते आणि मग आल्याच्या नंतर त्या राजाने ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र शिकलं. त्याच्या लक्षात आलं की साऊथ पॅक असेल की उन्नती होते. साऊथ म्हणजे दक्षिण, घराची दक्षिण बाजू जर पॅक असेल तर उन्नती होते. हे त्याला वास्तुशास्त्रामध्ये भारतात अभ्यासायला मिळालं, म्हणून तो त्याच्या देशात गेला आणि त्यांनी साऊथच पॅक करून टाकलं, म्हणजे दक्षिण दिशेने भिंत बांधून टाकली. मला सांगा, चायना भारी आहे का नाही? सगळ्या जगाला चायनाला आजही भिंत आहे. मला सांगा, ज्या भारत देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला, तिथे 150 वर्ष इंग्रज राज्य करू शकतील का? ज्या भारत देशाने शस्त्र आणि शास्त्र जगाला शिकवलं, त्या भारत देश गुलामी 700 वर्ष जाऊ शकेल का? याचं कारण वास्तुदोष आहे. वास्तुदोष भारताचं दक्षिण बाजूला खड्डा आहे का नाही? समुद्र आहे, पलीकडे खड्डा आला का नाही? दक्षिण बाजूने खड्डा आला का घर जागेवर बसलंच, कर्ज झालंच, गुलामगिरी आलीच. म्हणून साऊथच्या दक्षिणच्या बाजूने खड्डा नसावा. राम म्हटल्याच्या नंतर सूर्यनाडी ऍक्टिव्ह होते, म्हणजे पिंगला नाडी ऍक्टिव्ह होते, कारण राम सूर्यवंशातून आहेत आणि सूर्यनाडी ऍक्टिव्ह असेल तर राजकारणामध्ये तो माणूस प्रभावी असतो. चंद्रनाडी, कृष्ण म्हटल्याच्या नंतर चंद्रनाडी ऍक्टिव्ह होते. इडजीचं नाव इडा. आणि चंद्रनाडी जर ऍक्टिव्ह असेल तर उष्णतेचे कोणतेच त्रास होत नाहीत आणि मनोबल स्ट्रॉंग राहतं. स्मरणशक्ती प्रचंड. ज्या विद्यार्थ्याला तुम्हाला वाटतंय ना हुशार असावा, टॅलेंट असावा, फक्त तुम्ही त्याची चंद्रनाडी ऍक्टिव्ह ठेवा. आणि मधून वाहते ती सुषुम्ना. राम म्हटल्याच्या नंतर सूर्यनाडी, कृष्ण म्हटल्याच्या नंतर चंद्रनाडी आणि हरी म्हटल्याच्या नंतर सुषुम्ना. म्हणून राम कृष्ण हरी या म्हणण्यामध्ये योग प्रक्रिया आहे. कुंडलिनी शक्ती जागृत होण्याचा दिव्यता रामकृष्ण हरी मंत्रामध्ये आहे. श्री गुरूंच्या कृपेने तो मंत्र म्हणजे तो प्राणवायू खाली गेला. बाप म्हणजे प्राणवायू, रुखुमा म्हणजे कुंडलिनी शक्ती, देवी वरू. बाप रुखुमा देवी वरू म्हणजे वरती जाण्याकरता स्थान दे. मूलाधार चक्र, स्वादिष्टान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र, सहस्रसार चक्रापासून कुंडलिनी शक्ती जागृत झाली. पिंडी तेच ब्रह्मांडी. वर्षातून एकदा जावई घरी जेवायला यायला पाहिजे. शास्त्र आहे, माझ्या मनाचं बोलत नाही. जसे 9 ग्रह आहेत ना, तसं जावई 10वा ग्रह सांगितलेला आहे. जेवढं ग्रहाला शास्त्रामध्ये महत्व आहे तेवढं जावईला महत्व आहे ना. ऐका, हे कधी वरदान मिळालं? भगवान शंकराने ज्यावेळेस दक्षाला मारलं त्यावेळेस दिलेलं जावईला वरदान आहे. म्हणून वर्षातून जावई घरी जेवला पाहिजे. म्हणून आपल्याकडे अधिक मासामध्ये पद्धत आली. 2 नंबर, भाचा वर्षातून घरी जेवला पाहिजे. भगवान श्रीकृष्णाने ज्यावेळेस कंसाला मारलं त्यावेळेस तो भाचाच आहे ना, मामाला मारलं त्यावेळेस मिळालेलं वरदान आहे. म्हणून मामाने भाच्याच्या पाया पडायचं, भाच्याने कधी मामाच्या पाया पडायचं नाही. सासऱ्याने जावयाच्या पाया पडायचं, पण जावयाला कधी पाया पडू द्यायचं नाही. दिला तर लक्ष्मी नष्ट होतील, घरात दोष तयार होतात. चला पुढे. वर्षातून जसा जावई घरी जेवला पाहिजे, भाचा जेवला पाहिजे, तसा एक वारकरी घरी जेवला पाहिजे किंवा महाराज घरी जेवले पाहिजेत. हे त्याने पितृदोष नष्ट होतो, अकाली मृत्यू नष्ट होते. माझ्या मनाचं सांगत नाही, गरुड पुराण अभ्यासून घ्या. या मागे नाथांच्या घरची उलटी खून, पाण्याला मोठी लागली तहान, आत घागर बाहेर पाणी, पाण्याला पाणी आले मिळून. आजी म्या एक नवल देखिले, वळचणीचे पाणी आढ्याला गेले. शेतकऱ्याने शेत पेरिले, राखांदाराला तेने गिळले. हंडी खादली भात टाकिला, हंडी खादली भात टाकिला. बकऱ्या पुढे देव कापिला, नाथांच्या घरची उलटी खून, पाण्याला मोठी लागली तहान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत चिंतन करता निवडलेला अभंग. मराठी सारस्वताचे मुकुटमणी भागवत धर्माचे प्रणेते भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे महान लडवळ भगवत भक्त शांती ब्रह्म पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांचा हा गोड चिंतनीय उत्कृष्ट असा 6 चरणाचा
भगवंताच्या दरबारातील उलट्या खुणा प्रतिपादन करणारा अभंग आज आपल्या समोर ते निवडलेला आहे. तहान लागल्याच्या नंतर तहान भागवण्याचं सामर्थ्य पाण्यामध्ये आहे. नाथबाबा सांगतात, पण त्याच पाण्याला मोठी तहान लागली, त्याने जगात कुठे जायचं. नाथांच्या घराची उलटी खून यालाच म्हणायचं. पाण्याशी मोठी लागली तहान. एखादी गृहिणी पाण्याला गेल्याच्या नंतर ज्यावेळेस ती तडागावरून विहिरीवरून पाणी घेऊन येते, तलावावरून पाणी घेऊन येते, पूर्वीच्या काळामध्ये घागर असायची. त्या घागरेमध्ये ज्यावेळेस ती पाणी घेऊन येते, पाणी आतमध्ये आहे, घागर बाहेर आहे. परंतु आत नाथबाबा सांगतायत, आत घागर बाहेर पाणी. याला म्हणायचे नाथांच्या घराची उलटी खून. इतकं विलक्षण दिव्य असं नवल मी आज पाहिलंय की वळचणीकडून पाणी आढ्याकडून पाणी वळचणीकडे जातंय. हा जुन्या काळातला छपराचा नियम आहे. परंतु आज वळचणीचं पाणी आढ्याला गेलं. नाथांच्या घराची उलटी खून. शेतकऱ्याने शेताचं पेरणी केल्याच्या नंतर ज्यावेळेस तो त्या शेताचं पेरणी करतोय, राखण करतोय, क्षेत्र त्याच्या कक्षेमध्ये येतंय. परंतु नाथबाबा आता या अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये प्रतिपादित करतायत, तो शेतकरी ज्यावेळेस त्याचं राखण करतोय, त्यावेळेस त्या क्षेत्राने त्या राखणदारालाच गिळून टाकलं. शेतकऱ्याने शेत पेरिले, राखणदाराला तेने गिळले. नाथांच्या घराची उलटी खून. नाथबाबा सांगतात, भूक लागल्याच्या नंतर बुभुक्षित व्यक्ती पात्रस्थ अन्नांचं सेवन करते आणि ते पात्र प्रक्षालनाकरता टाकून दिल्या जातं, धुण्याकरता टाकून दिल्या जातं. पण इथं असं उलटं घडलंय की ज्या पात्रामध्ये, ज्या हंडीमध्ये स्वयंपाक बनवला, ती हंडी खाऊन टाकली आणि जो भात त्या हंडीमध्ये बनवला तो भात टाकून दिला. हे कसं घडलं? सदृष्टांत एकनाथ महाराज प्रतिपादन करतायत. देवाच्या पुढे बकऱ्याला कापायचंय, पण देवालाच बकऱ्याच्या पुढे कापणं जसं उलट आहे तसं इथं उलट घडलं. हंडी खादली, भात टाकीला, बकऱ्या पुढे देव कापिला. नाथांच्या घराची उलटी खून. पाण्याला मोठी लागली तहान. हा मार्ग उलटा आहे. नाथबाबा प्रतिपादन करतात, हा मार्ग उलटा आहे. कारण माया उलट करते आणि जगत दाखवते. त्या मायेला नष्ट करून जर तुम्हाला भगवत स्वरूप अवस्थेला जायचं असेल, परमात्मा अवस्थेला जायचं असेल, ब्रह्मस्वरूप स्थितीला जायचं असेल, अहम ब्रह्मास्मी या वृत्तीवरती जायचं असेल, तर त्या मायेला नष्ट करण्याकरता, तिने दाखवलेल्या उलटा मार्ग पुन्हा सुलटा करण्याकरिता नाथबाबा सांगतात, तुम्हाला श्रीगुरूंचं पदचरण कमल सानिध्य प्राप्त करावं लागेल. श्रीगुरूंच्या पदचरण कमल सानिध्यावरती तुम्हाला बसावं लागेल. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू असे सद्गुरू जीवनामध्ये लाभल्याच्या नंतर ते अलौकिक असणारं ब्रह्मज्ञान सेवन करण्याचं सद्भाग्य ज्या साधकाला प्राप्त होतं, त्याच्यासाठी हा मार्ग सुलटा लवकर होतो. म्हणून त्याकरता आपल्याला बेटा बनावं लागेल, म्हणजेच गुरूंचा अनन्य साधारण शिष्य बनावे लागेल. एका जनार्दनी मार्ग उलटा, जो जाणे तो गुरुचा बेटा. नाथांच्या घराची उलटी खून. पाण्याला मोठी लागली तहान. अभंगाचा शब्दशास्त्र अर्थ आपल्या समोर प्रतिपादित केला. आज सगळ्या विश्वाने एकमुखाने सांगताय, सगळे राष्ट्र एकमुखाने सांगतायत. हजारो वर्षापासून भारत देशाने जी गोष्ट सांभाळून सगळे राष्ट्र एकमुखाने सांगतायत की विश्वात सगळ्यात श्रेष्ठ काय आहे, तर ते नॉलेज, ज्ञान हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. ज्ञाना एवढं श्रेष्ठ विश्वात काही नाही. भगवद्गीतेने 5000 वर्षापूर्वी सांगून ठेवलं होतं की नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. देर इज नथिंग प्युअर दॅन नॉलेज. ज्ञानासारखं श्रेष्ठ विश्वात काही नाही. ते ज्ञान जगाला शिकवण्याकरता या भारत देशाने 3 फेब्रुवारी 1835 पर्यंत 4.5 लाख गुरुकुल भारत देशामध्ये सांभाळले होते. 4.5 लाख गुरुकुल भारत देशामध्ये कार्य करत होते. हे देदीप्यमान दिव्य तत्वज्ञान जगाच्या हातामध्ये देण्याकरता हजारोच्या संख्येने विद्यार्थी भारत देशामध्ये शिकण्याकरता येत होते. नालंदा तक्षशिला सारखे विश्वविद्यालय भारत देशामध्ये कार्य करत होते. एक विश्वविद्यालयामध्ये 14 विद्या 64 कला शिकवल्या जात होती. एवढी भारत देशाची एज्युकेशन सिस्टीम ग्रेट होती. 3 फेब्रुवारी 1835 मध्ये इंडियन एज्युकेशन ऍक्ट नावाचा कायदा इंग्रजांनी पारित केला आणि भारत देशातले जवळजवळ 1860 पर्यंत काही गुरुकुल भारत देशामध्ये ठेवले नाही. सगळी दिव्यता नष्ट करण्यामध्ये आली, सगळी तेजस्विता नष्ट करण्यामध्ये आली. अत्यंत देदीप्यमान दिव्य परंपरा भारत देशाची काही वर्षामध्ये ज्यांनी नष्ट केली त्या इंग्रजांचे गोडवे गाण्यामध्ये आज भारताला स्वाभिमान वाटतो.
त्या इंग्रजांच्या गोडवे गाण्यामध्ये भारत देशाचं कौतुक होतं. त्या इंग्रजांच्या गोडवे गाण्यामध्ये आज आमची येणारी पिढी जर पाहायला मिळते, मनस्वी प्रचंड क्लेश होतात की ज्या भारत देशाने शिखराकडून काम सुरू केले, खाली फाउंडेशन कडे घेऊन गेले. चंद्र ग्रहण आणि सूर्यग्रहण केवळ 20 रुपयाच्या कॅलेंडर मध्ये ज्यांनी ग्रथित करून ठेवलं, एवढं दैदिप्यमान दिव्य परंपरा भारत देशामध्ये होती. आणि ते गुरुकुलमध्ये ज्या भाषेच्या माध्यमातून हे समग्र तत्वज्ञान शिकवलं जात होतं, ती दैदिप्यमान दिव्य भाषा म्हणजे संस्कृत भाषा. आज 2025 मध्ये 40 देशातील 254 युनिव्हर्सिटीमध्ये सध्या संस्कृत भाषा शिकवल्या जाते. 40 देशातील 254 युनिव्हर्सिटीमध्ये सध्या जे दैदिप्यमान दिव्य भाषा शिकवल्या जाते तिचं नाव आहे संस्कृत भाषा. एवढी तेजस्वी गौरवशाली दिव्य परंपरा भारत देशामध्ये. टॉकिंग कॉम्प्युटर 2034 मध्ये सगळ्या राष्ट्रांकडे येत आहे. ते टॉकिंग कॉम्प्युटर संस्कृत भाषेमध्ये येत आहे. हे जरा इनर पिढीने लक्षात घेतलं पाहिजे की भारत देशाची दैदिप्यमान दिव्य परंपरा किती विलक्षण आहे, तेजस्वी आहे, किती ग्रेट आहे. आणि म्हणून तर हजारो वर्षापासून स्वर्गस्थ देवाचं मनोगत व्यासांनी विष्णू पुराणामध्ये ग्रथित केलं की जे भारत देशात जन्माला आले ते आमच्यापेक्षा भाग्यशाली आहेत, असं स्वर्गस्थ देव गायन करतात. गायन्ति देवा किल कीतकानि धन्यास्तुते भारत भूमी भागे स्वर्गपोर्गास्पद मार्गभूते भवन्ति भूय पुरुष सुरत्वात. जे भारत देशात जन्माला आले ते आमच्यापेक्षा भाग्यशाली आहेत. मग जे भोईरवाडीमध्ये जन्माला आलेत ते भाग्यशाली नसतील कशावरून? आणि म्हणून तर त्यांचं मनोगत सांगत असताना महाराष्ट्राचा गौरवशाली दिव्य परंपरा स्वामी विवेकानंदांच्या मुखातून आपल्या समोर ते ठेवतो. लोकमान्य टिळकांना भेटल्याच्या नंतर स्वामी विवेकानंदांच्या मुखातले गौरव उद्गार आहेत की महाराष्ट्र इज वन ऑफ द इंडियन स्टेट विच हॅज लॉंगेस्ट स्पिरिच्युअल हेरिटेज. इट इज द लँड ऑफ संत, इट इज द लँड ऑफ ग्रेट वॉरियर. शिशूर आणि वीरांची भूमी आहे. म्हणून इथला देश आणि इथला कुळ पवित्र आहे. जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात. ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. जेथे हरीचे दास जन्म घेती. अशा उत्तम आणि पवित्र कुळामध्ये जन्मलेले शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराजांचा हा गोड चिंतनीय अभंग आपल्या समोर ते निवडलाय. अभंग मोठा आहे. एवढ्या तेजस्वीतेने दैदिप्यमान दिव्य परंपरेचे संत साहित्य जगाच्या समोर ते आलंय, ते किती ग्रेट आहे, किती विलक्षण आहे. आज अभंग कूट या प्रकरणातील आहे. कूट म्हटलं की थोडंसं डोकं खाजवणं हा प्रकार आलाच. शब्द परिचयाचे वाटतायत, पण शब्दात असा शब्द छल केलेला आहे की पाण्याला तहान लागली, शेतकऱ्याने राखणदाराला शेतकऱ्यानेच गिळून टाकलंय, बकऱ्या पुढे देव कापलाय, त्यानंतर वळचणीचं पाणी आढ्याकडे गेलंय. हे शब्द कळतायत, पण हे ज्या उलटे प्रकार टाकलेले आहेत ना, हे फार अवघड वाटतायत. ऐका, अभंगकूट या प्रकारातील मोठा आहे. याचं कारण सांगतो. मोठ्या भारत का अभंग निवडला? कारण अभंगामध्ये नाथ शब्द आहे. भैरवनाथांचं प्राणप्रतिष्ठा होती, मला त्याही अनुषंगाने बोलायचंय. नाथांच्या अनुषंगाने ती पण दिव्यता ठेवायची. अभंग मोठा निवडला कारण माझा भारत देश मोठा आहे. आता कळेल पुढच्या आठवड्यामध्ये किती मोठा आहे ते. घाम फुटलाय महाराज कालपासून. मिटिंगवर मिटिंग चालल्या, सगळ्या सैन्याला मागं वापस बोलवलंय. 26च गेलेत, पण बदला आता कळेल काय होणार आहे ते. आणि व्हायलाच पाहिजे. मी म्हणतो पीओके लगेच आलं पाहिजे. एवढं तर सोडा, मी तर म्हणतो काही नका काही येऊ द्या, फक्त आमचं मानस सरोवर एवढं येऊ द्या. तुमच्या काळामध्ये एवढं येऊ द्या. मानस सरोवर आम्हाला जाऊ द्या जरा मोकळ्या मनाने. त्याचा विजा घेण्याची आवश्यकता पडू नये. आमचं मानस सरोवर पुन्हा येऊ द्या. एका महान सत्पुरुषाच्या हलगर्जीपणामुळे ते गेलं होतं. ते का अजून भारताकडे नाही आपलं मानस सरोवर. ते एकदा येऊ द्या. ते येण्याची फार गरज आहे. ऐका, धर्म विचारून गोळ्या घातल्या. तो थोडं सावध व्हा. मला काय वादविवाद लावायचे नाहीत
किंवा कोणाच्या अनुषंगाने बोलायचं नाही. माझा धर्मच इतका ग्रेट आहे, कारण समोर ज्यांची मूर्ती आहे असे सत्पुरुष माझ्या धर्मात जन्माला येत आहेत, हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. एवढ्या विलक्षणतेने छत्रपती शिवरायांचं, मग त्यांनी हातामध्ये शस्त्र घेतलं होतं का नाही? मग त्यांनी असू द्या ना दुसऱ्या धर्मातला, मग त्यांच्यावरती आज आम्हाला परधर्माबद्दल काय पुळका आहे? वाक्य लक्षात ठेवा, कारण आजच एक व्हिडिओ पडलेली आहे. कोरोनाच्या आयतासह त्यांनी सांगितलं की जे त्यांनी अतिरेक्याने केले ते योग्य केलंय. मला बोलू द्या, जरा स्वाभिमानाने बोलतो आणि कान उघडे ठेवून ऐका. गाईला भाकरी खाऊ घालणारा आणि भाकरी बरोबर गाय खाणारा भाईचारा विसरून जा, हे जरा पक्क डोक्यामध्ये ठेवा. मी काय कोणाच्या पक्षाच्या अनुषंगाने बोलत नाही. सध्या इतकं अवघड झालंय की महाराज धर्माच्या अनुषंगाने बोलले की लोकांना वाटतं भाजपचा प्रचार करतायत की काय. ही एक मोठी अडचण तयार झाली अण्णा, पण आमचा तो कोणताही उद्देश नाही. राजकीय मी भाष्य करत नाही, पहिले लक्षामध्ये घ्या. धर्माच्या अनुषंगाने बोलतो या पाठीमागे. कुटामध्ये 3 प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये शब्दही अवघड आहेत आणि अर्थही अवघड आहे. त्याला दृष्टकूट असं बोललं जातं. ज्याच्यामध्ये शब्द प्रचंड अवघड आहेत, अर्थ प्रचंड सोपा आहे, त्याला शब्दकूट असं बोललं जातं. ज्याच्यामध्ये अर्थछटा प्रचंड सोपी आहे, शब्द प्रचंड सोपे आहेत पण अर्थ प्रचंड अवघड आहेत, त्याला अर्थकूट असं बोललं जातं. आजचा अभंग अर्थकूट या प्रकरणातील आहे. शब्द सोपे आहेत पण अर्थ छटा प्रचंड विलक्षण आहेत. काय आहेत शब्द? अभंगाचं पहिलं चरण. नाथाच्या घराची उलटी खून, नाथाच्या घराची उलटी खून, नाथांच्या घराची उलटी खून, नाथांच्या घराची उलटी खून, नाथाच्या घराची उलटी खून, नाथाच्या घराची उलटी खून, नाथांच्या घराची उलटी खून, नाथांच्या घराची उलटी खून, पाण्याला मोठी लागली तहान, पाण्याला मोठी लागली तहान, नाथाच्या घराची उलटी खून, नाथाच्या घराची उलटी खून, पाण्याला मोठी लागली तहान, पाण्याला मोठी लागली तहान, नाथांच्या घराची उलटी खून, नाथांच्या घराची उलटी खून, हे नाथांच्या घराची उलटी खून, पक्वादाला आवाज द्या, पक्वादाच्या शाईकडून आवाज द्या. पाण्याला मोठी लागली तहान, पाण्याला मोठी लागली तहान, नाथांच्या घराची उलटी खून, पाण्याला मोठी लागली तहान, पाण्याला मोठी लागली तहान. नाथांच्या घराची उलटी खून, पाण्याला मोठी लागली तहान. या प्रथम चरणामध्ये शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज पाण्याला तहान लागली असा निर्वाळा देत आहेत. अभंग कूट आहे, लक्षामध्ये घ्या. उलट्या इथं भगवंत शब्दाचा नाथ शब्दाचा अर्थ आहे भगवंत. भगवंताच्या दरबारामधल्या हे उलट्या खुणा आहेत. पाण्याला मोठी तहान लागली, उलट्या खुणा व्यवहारामध्ये पाहायला मिळतात का? हो. मला सांगा, आता आपल्या गावचे जावई आहेत पखवादावरती, तब्येत एवढी गोड आहे, काय खातात सकाळी मला काही कळायला तयार नाही. सौरभ महाराज पाडळे, बरोबर ना? पाडाळे, एक मात्र आपला एक आकार, पाडाळे. मला सांगा, तुम्ही अंगात शर्ट घालतात का शर्टात अंग घालतात? थोडेसे कन्फ्यूज झाले.
तसे माणसाला सासरवाडीला आला का थोडंसं दडपण असतंच. पण असं आहे, मारुती महाराज, सावंत, सोमेश्वर महाराजजी, सोमनाथ महाराजजी, मयूर महाराज, अशोक महाराज, शरद महाराज, अशोक महाराज मधले, हे अशोक महाराज आणि ही मधले शरद महाराज. वर्षातून एकदा जावई घरी जेवायला यायला पाहिजे. शास्त्र आहे, माझ्या मनाचं बोलत नाही. वर्षातून एकदा जावई घरी जेवला पाहिजे. तसं जावईला शास्त्राने, आता जावई आहेत समोर म्हणून बोलतो, तसे हे जावई सोडून शास्त्रातले जावई सांगतो. जामा तो दशम ग्रह म्हटलेला आहे. जसे 9 ग्रह आहेत ना, 9 ग्रह काय करतात नाही माहिती तुम्हाला. तसं जावई 10वा ग्रह सांगितलेला आहे. ते काय करतात म्हणजे जेवढं ग्रहाला शास्त्रामध्ये महत्व आहे तेवढं जावईला महत्व आहे ना. ऐका, भाचा हे कधी वरदान मिळालं? भगवान शंकराने ज्यावेळेस दक्षाला मारलं त्यावेळेस दिलेलं जावयाला वरदान आहे. म्हणून वर्षातून जावई घरी जेवला पाहिजे. म्हणून आपल्याकडे अधिक मासामध्ये पद्धत आली. लक्षात ठेवा, पुढच्या वर्षी 2 नंबर, भाचा वर्षातून घरी जेवला पाहिजे. तुम्ही सगळे भाचे असणारच आहेत. वर्षातून भाचा घरी जेवला पाहिजे. याचं कारण असं आहे, भगवान श्रीकृष्णाने ज्यावेळेस कंसाला मारलं त्यावेळेस तो भाचाचे ना, मामाला मारलं त्यावेळेस मिळालेलं वरदान आहे. म्हणून मामाने भाच्याच्या पाया पडायचं, भाच्याने कधी मामाच्या पाया पडायचं नाही. सासऱ्याने जावयाच्या पाया पडायचं, पण जावयाला कधी पाया पडू द्यायचं नाही. दिलं तर लक्ष्मी नष्ट होतील, घरात दोष तयार होतात. चला पुढे. वर्षातून जसा जावई घरी जेवला पाहिजे, भाचा जेवला पाहिजे, तसा एक वारकरी घरी जेवला पाहिजे किंवा महाराज घरी जेवले पाहिजेत. हे त्याने पितृदोष नष्ट होतो, अकाली मृत्यू नष्ट होते. माझ्या मनाचं सांगत नाही, गरुड पुराण अभ्यासून घ्या. या मागे तुम्ही अंगात शर्ट घालतात का? शर्टात अंग घालतात, इथे विषय आला होता. डोक्यात मग जाऊ द्या, टोपी डोक्यात घातली का? डोकी आपलं टोपी डोकं घातलं, उलटं व्हायला लागलं, कारण अभंगच उलट्या खुणा सांगणार आहे. अंगात शर्ट घालायचं म्हटलं की अंग फाडावं लागेल, आतमध्ये शर्ट टाकावा लागेल. मग शर्टामध्ये अंग घालावं लागतं, बरोबर. शर्टामध्ये शरीर टाकावं लागतं. डोक्यामध्ये टोपी घालावं लागत नाही, टोपीमध्ये डोकं ठेवावं लागतं. पण म्हणताना सगळं कसं आहे, मला जाऊ द्या. तुम्ही आता सगळ्यांकडे गाड्या आल्या. पूर्वी बसने आळंदीला जात होतो. मग बस गेल्याच्या नंतर 10 मिनिटं जर आपण बस स्टॉपला उशिरा पोहोचलो, बस निघून गेली, आपण काय म्हणतो? बस. 3 अक्षरी क्रियापद आहे. बस निघून गेली. माता वर्ग बस निघून गेली, आपण काय म्हणतो? बस. 3 अक्षरी क्रियापद मला अपेक्षित आहे. बस सुटली, निघून गेली याच्या नंतर, आणि आपण तिथं पोहोचल्याच्या नंतर आपण काय म्हणतो? बस. 3 अक्षरी क्रियापद आहे फक्त. निघून गेली हे किती झालं? 3 अक्षर. मी 3 अक्षरी म्हणतोय. बस हुकली, फुलं चूक करा ना तुम्ही फक्त. अच्छा, बस चुकली. आता बस चुकली, मग मला सांगा कोण चुकलंय बरं? बोला, कोण चुकलंय? आपण चुकलो का नाही? पण जीवाचा स्वभाव असा आहे, चुकतो आपण, पण चुकी दुसऱ्यावरती ठेवायची. मी चुकलोय असं म्हणत नाही, तो म्हणतोय बस चुकली. हे उलट आहे का नाही? आता मराठी भाषेची तेजस्विता फार गोड आहे. मराठी भाषेची तेजस्वी इतकी विलक्षण आहे. त्या मराठी भाषेचे अर्थ जेवढे होतात ना, आज इथं नाथांच्या घरची उलटी खून, पाण्याला मोठी तहान लागली, एवढी उलट्या खुणा येतात. मराठी भाषेचं वैभवच फार वेगळे. मग एक पठ्ठ्या म्हटला बायकोला, मी बाजाराला चाललोय, काय घेऊन येऊ? त्यांची बायको म्हटली, फक्त तुम्ही घेऊन येऊ नका. दृष्टांत नाही समजला, पुन्हा सांगतो. 5G ते काही 4G मध्ये आहेत सध्या आपण. बाजाराला चाललोय, काय घेऊन येऊ? पत्नी म्हटली, फक्त तुम्ही घेऊन येऊ नका. आता कशा टाळ्या वाजवल्या बरं तुम्ही? ही मराठी भाषेची तेजस्विता आहे. नाथांच्या घरची उलटी खून, ही उलटी खून सुलटी. बरं, उलटी खुनीमध्ये पहिली खून आहे, पाण्याला मोठी लागली तहान. पाण्याला मोठी तहान लागली. कसं शक्य आहे पाण्याला तहान लागणं? जगाचे तहान भागवण्याचं सामर्थ्य पाण्यामध्ये आहे. नाथबाबा आज असं का बोलतात की पाण्याला मोठी तहान लागली? ऐका, इथं पाणी शब्दाचा अर्थ आहे जीव, तहान शब्दाचा अर्थ आहे विषयाची अभिलाषा.
जीव ज्यावेळेस पंच ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून विषयाच्या अभिलाषेकडे जातोय, श्रोत्रेंद्रियातून तो शब्द विषयाकडे जातोय, नेत्रेंद्रियातून तो रूप विषयाकडे जातोय, घ्राणेंद्रियातून तो स्पर्श विषयाकडे जातोय, रसन इंद्रियातून तो गंध विषयाकडे जातोय, आणि रसन इंद्रियाच्या माध्यमातून तो रस विषयाकडे जाणारा, घ्राण इंद्रियाच्या माध्यमातून गंध विषयाकडे जाणारा जीव ज्यावेळेस एकनाथ महाराज पाहतायत, मुळात सुखरूप असणारा जीव, आनंद स्वरूप असणारा जीव सुखाच्या अभिलाषेने विषयाकडे धावतोय. हे कसं घडलं? नाथ बाबा सांगतात, जसं पाण्याला तहान लागली, हे जसं घडावं तसंच हे दिव्य घडलं. एवढंच एक नवलाव आहे का? एवढंच एक दिव्य घडणं आहे का? नाथ बाबा म्हटले नाही, अजून पण एक उलटी खून आहे अभंगाचं द्वितीय चरण. आत घागर बाहेर पाणी, 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 पाण्याला पाणी आले मिळाली, आले मिळाली, पाण्याला पाणी आले मिळाली, पाण्याला पाणी आले मिळाली, नाथांच्या घराची उलटी खूण, नाथांच्या घराची उलटी खूण, नाथाच्या घराची उलटी खूण, नाथाच्या घराची उलटी खूण, आत घागर बाहेर पाणी, पाण्याला पाणी आले मिळून, पाण्याला पाणी आले मिळून, घागर बाहेर पाणी, पाण्याला पाणी आले मिळून, पाण्याला पाणी आले मिळून, आले मिळून. शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज या अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये पाण्याला पाणी मिळून आले, घागर आतमध्ये आहे, पाणी बाहेर आहे. कसं शक्य आहे नाथ बाबा? घागरीमध्ये पाणी घेतल्याच्या नंतर पाणी आतमध्ये आहे, घागर बाहेरून आहे. आत घागर बाहेर पाणी, आत पाणी आहे, घागर बाहेरून आहे. हा व्यवहार असताना सुद्धा नाथ बाबा असं का बोलतात की आत घागर आणि पाणी बाहेरून? कसं शक्य आहे? आता तसा मोठा आक्षेप पाण्याच्या अनुषंगाने घेतलो. इथं सगळ्या चरणाशी पाण्याचा संबंध आहे. पहिल्या चरणामध्ये पाण्याला तहान लागली, आत दुसऱ्या चरणामध्ये पाणी बाहेर आहे. सगळे पाणी तहान भागवायची, दुसऱ्या चरणातील बाहेरचं पाणी आतमध्ये घ्यायचंय. तिसऱ्या चरणामध्ये सुद्धा पाण्याचा संबंध आहे, तेही पाणी जरा व्यवस्थित पद्धतीने करायचंय. सगळं पाणी ठीक करून मला बरोबर नियोजित वेळेत म्हणजे बरोबर 11:45 वाजता थांबायचंय. घागर आतमध्ये आहे, पाणी बाहेरून आहे. कसं शक्य आहे हा व्यवहार नाथ बाबा? पाणी आतमध्ये पाहिजे, घागर बाहेरून पाहिजे. पण इथं सगळ्या उलट्या खुणा चाललेल्या आहेत. ऐका, मला वेदांताच्या अर्थानुसार हा अर्थ तुमच्या समोर ठेवू द्या. वेदांत शास्त्र सांगतंय हे शरीर ही एक घागर आहे, हे शरीर ही एक घागर आहे. याच्यामध्ये आत्मतत्व आहे, आत्मतत्व आणि बाहेर परमात्म तत्व ब्रह्मतत्व दोन्ही मिळून हे एकच आहे. वेदांत शास्त्राने सांगितलं आता ते व्यापनोती ती आत्मा आणि बाहेर ब्रह्म, पण सगळीकडे तोच व्याप्त आहे. चराचरामध्ये त्याची व्याप्ती आहे. तो सचित आनंद आहे. आपण शरीर नाहीत, आपण परमात्मा आहोत. नाम आपण आत्मा आहोत. आत हरी बाहेर हरी, 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 आत हरी बाहेर हरी,
भगवंत चराचरामध्ये व्याप्त आहे, तो आत आहे, बाहेर आहे. कुठे नाही त्या देवाचं अस्तित्व, कुठे नाही त्या परमात्म्याचं अस्तित्व, त्या भगवंताचं अस्तित्व. आपला आत्मा तोच परमात्मा आहे हे कळालं, ते घागर नष्ट होऊन जाते. आतलं पाणी बाहेरचं पाणी नाम आत्मतत्व परमात्म तत्व एक आहे. वी आर नॉट मॅरिड कपल, वी जस्ट लिव्ह टुगेदर. हे समजल्याच्या नंतर एक मृत्यू, एक फुल स्टॉप आहे. वास्तविक जाणंही नाही, येणंही नाही, जायचंही नाही, यायचंही नाही. अखंड जीवात्म्याचा प्रवास सुरू आहे. फक्त शरीर बदलल्या जातं, जसे जीर्ण वस्त्र सांडीचे, मग नूतन वेढीचे तैसे देहांतरा ते स्वीकारीचे चैतन्य राहते. हे समजल्याच्या नंतर पाण्याशी पाणी मिळून येतं. जीवच शिव आहे हे कळतं. आपणच परमात्मा आहोत. त्या समाधी अवस्थेमध्ये जाण्याचं सद्भाग्य प्राप्त होत आहे का? शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज शुलभंजन पर्वतावरती जनार्दन स्वामी महाराजांकडे सेवा करण्याकरता, जनार्दन स्वामी महाराजांकडे सेवा करतायत शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज. प्रत्येक गुरुवारी नाथ बाबा तिथं उभा आहेत आणि समोरून एक मलंग आला. मलंग माहिती ना तुम्हाला? अत्यंत घाणेरडा, ज्याने कमीत कमी 6 महिने आंघोळ केली नसेल असा घाणेरडा मलंग. बुरशी आलेली अंगाला, गळ्यामध्ये एक झोळी, काही कुट्ट पडलेली ती झोळी. समवेत एक कुत्री आली होती. कुत्री जिच्या अंगावरती एकही केस नाही. लाल जीभ खाली आलेली, त्या जिभेमधून लाळ गळते. त्या कुत्रीकडे पाहिल्याच्या नंतर असं वाटत होतं की माणूस 2 दिवस जेवणार नाही. नाथबाबांच्या समोर तो मलंग आलाय आणि जनार्दन स्वामी महाराज कुठे म्हणून तो विचारतोय. त्यावेळेस नाथबाबा म्हटले, माझे गुरु मला कधी अंगाला हात लावू देत नाही, तुम्हाला कसे भेटतील? 6 महिने झाले तुम्ही आंघोळ केली नाही. एवढ्या अवकाशामध्ये जनार्दन स्वामी महाराज बाहेर आले, बघतायत तर मलंग आलेत भेटायला. धावत पळत आले, असं साष्टांग प्रणिपात. कोणाला? त्या मलंगाला, ज्याच्याकडे पाहिल्याच्या नंतर 8 दिवस जेवण जाणार नाही. ज्याच्याकडे पाहिल्याच्या नंतर 8 दिवस जेवण जाणार नाही, त्या मलंगाला जनार्दन स्वामी महाराज कडकडून मिठी मारतायत, साष्टांग प्रणिपात करतायत. आणि हे सगळं दृश्य बाल एकनाथ महाराज पाहतायत. आपले गुरु बिघडले, कधी मला अंगाला हात लावू दिला नाही, मी ब्राह्मण कुळात जन्माला आलोय आणि या मलंगाला मिठी मारतायत, जो की एवढा घाणेरडा आहे. आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्याच्या नंतर नाथाला आवाज दिला, नाथा इकडे. जनार्दन स्वामींनी आवाज दिला. नाथ महाराज धावत पळत आले, गुरूंची आज्ञा, जवळ गेले. त्या मलंगाने एक कटोरा बाहेर काढला. कटोरा, तो एवढा घाणेरडा कटोरा, कधी धुतला का काय ते त्यांनाच माहिती. बुरशी आलेला तो कटोरा बाहेर काढला. नाथाला सांगितलं, दूध घेऊन ये, दूध. नाथ बाबा म्हटले, बाहेर तर एकही गाई नाही. बरं, डेअरीची व्यवस्था नाही, एखादी पिशवी घेऊन आला असतो. पण हे दूध घेऊन यायचं, पण कोणाचं घेऊन यायचं? विचारलं, कोणाचं आणायचं? ती म्हटले, बाहेर जी कुत्री आहे ना, कुत्री, तिला आपल्याकडे काय म्हणतात? तिला काय म्हणतात आपल्याकडे? अंगावर एकही केस नाही, जीभ खाली आलेली आहे, लाळ गळते, तिला आपल्याकडे काय म्हणतात? ती कुत्री अशी. बरं, तिचं दूध काढायचंय. गुरूंची आज्ञा म्हणून एकनाथ बाबा गेले. जसा हात लावला तसंच पांढरं शुभ्र दूध, कटोरा फुल भरला, घेऊन आले. त्या मलंगाच्या आणि जनार्दन स्वामी महाराजांच्या मध्ये भागी ठेवला. आता पुढची गंमत आहे का? त्या मलंगाने झोळीमध्ये हात घातला आणि बुरशी आलेले ते कधी 6 महिन्याचे शे बाजरीच्या भाकरीचे तुकडे काढले आणि त्या दुधामध्ये टाकले. बटर जसं फुगावं ना तसं ते फुगून वरती आले. आणि जसे वरती आले तसं एका साईडने जनार्दन स्वामी महाराज खातायत आणि दुसऱ्या बाजूने तो मलंग खातोय. आणि हे कोण बघतंय? सगळं नाथ महाराज बघतायत. ते म्हटले,
गुरु बिघडले होते एवढं समजलं होतं, पण आता पक्के बिघडलेत याच्यावरती शिक्कामोर्तब झाला. म्हटलं अहो ते काय खाताय? त्या मलंगाच्या 6 महिन्याचे तुकडे आणि कुत्रीच्या दुधाबरोबर खाऊन झाले. नाथा इकडे गेले, गुरूंची आज्ञा, कटोरा उचला, धुवून आण म्हणले पाण्यावरून. जसे नाथ बाबा कुंडावरती गेले, आता गंमत आहे ऐका बरं का माता वर्ग, आता गंमत आहे ऐका. जसे ते नाथ बाबा कुंडावरती गेले, त्या पाण्यामध्ये थोडस पाणी त्या कटोऱ्यामध्ये घेतलं. नाथ बाबांच्या लक्षात आलं, वय वर्ष 16, एकनाथ महाराजांच्या लक्षात आलं की माझे गुरु एवढे अधिकारी आहेत, ते ज्या अर्थी या मलंगाचं उष्ट खातायत आणि या कुत्रीचं दूध पितायत, त्या अर्थी नक्कीच हा प्रसाद दिव्य असणार आहे. ते खरकट पाणी घेतलं, तसंच तोंडामध्ये टाकलं, असेच नाथांना समाधी लागली, अशीच समाधी लागली. बराच वेळ झाला, नाथ यायला तयार नाही. म्हणून जनार्दन स्वामी महाराजांनी तो मलंग बाहेर आला आणि बाहेर आल्याच्या नंतर जनार्दन स्वामी महाराजांनी नाथाच्या डोक्यावरती हात ठेवला, समाधीतून बाहेर काढलं. आणि ज्यावेळेस समाधीतून नाथ बाहेर आले, मागे वळून बघताय तो मलंग नसून साक्षात दत्तात्रय भगवंत आहे. आणि त्या कुत्रीकडे पाहिलं तर ती कुत्री नाहीये, ती साक्षात कामधेनू माता आहे, कामधेनू माता आहे. हे समजल्याच्या नंतर मग नाथांना कळालं माझ्या गुरूंचा अधिकार काय आहे. यांना साक्षात दत्तात्रय मलंगाच्या रूपामध्ये भेटायला येत आहेत, पण गुरुकृपा झाल्याच्या नंतर स्वतःच स्वरूप कळालं. याला म्हणायचं पाण्याशी पाणी आले मिळो. हरीने घरी कोंडिले, हरीने घरी तो आतमध्ये आहे, बाहेर आले. हरीने घरी, हरीने घरी कोंडिले, हरीने घरी कोंडिले, हरीने घरी कोंडिले, हरीने घरी कोंडिले, हरीने कामा घातला चिरा, हरीने कामा घातला चिरा. पाण्याला पाणी मिळून येणं याचा अर्थ आहे जीवाला शिवत्व प्राप्त होणं, ब्रह्मत्व प्राप्त होणं. भौतिक दृष्टीने जर मी हे चरण आपल्याकडे घेतलं तर माझ्या समोर छत्रपती शिवरायांची प्रतिमा विराजमान आहे. प्रतिपाश्चंद्रलेखे वदिष्णुर विश्ववंदिता साहशनोशनश्चैवा मुद्रा भद्राय राजते, मुद्रा भद्राय राजते. आग्र्याला छत्रपती शिवाजी महाराज निघलेत. लक्षामध्ये आलं, जर मी आग्र्याला गेलो, मिर्झा राजाशी हाता पाया पडत होते शिवाजी महाराज, राजे मिर्झा राजे फक्त तुम्ही मला साथ करा हो. त्या औरंग्याला नाही जागेवरती गाडला नाही, भारताच्या भूमीमध्ये माझं नाव बदलून ठेवा, फक्त तुम्ही मला साथ करा. तो मिर्झा राजा छत्रपती शिवाजी महाराजांकडे नाही आला. गुलामगिरीमध्ये जर कधी तो मिर्झा राजा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे आला असताना तर आज अख्खा युरोप भगव्या खाली असता. एवढी ताकद या दोघांमध्ये होते. भारतातले एवढे दैदिप्यमान दिव्य पुरुष होते, पण तो मिर्झा राजा त्या औरंग्याची चाकरी करत होता. आग्र्याचा तह झाला, म्हणजे इकडे गड सगळे झाले, आग्र्याला जायचं ठरलं. राजांना माहिती होतं ही जात गद्दार आहे, जर गेलो माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर काय करायचं, माझे गड किल्ले सुरक्षित आहे का नाही, मावळ्यांनी बाला प्राणाचं बलिदान देऊन जे गड किल्ले जिंकलेले आहेत ते गड किल्ले सुरक्षित आहेत का नाही हे पाहण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांनी एका ठिकाणी अचानक गेले. संध्याकाळची वेळ होती, सूर्यास्त झाल्याच्या नंतर स्वराज्याचा नियम होता, सूर्यास्त झाल्याच्या नंतर वेशीचे दरवाजे पूर्णतः बंद. नियम असा होता, कोणी आलं तरी ते दरवाजे उघडायचे नाही. हिरकणीचा मुलगा खाली राहिला तर ती गडावरती राहिली तर तिच्यासाठी उघडले नव्हते. ती बिचारी कड्यावरून खाली उतरून गेली होती. त्या कड्याचं नाव आज हिरकणी कडा आहे. इतिहासातला दैदिप्यमान दिव्यता लक्षामध्ये घ्या. छत्रपती शिवाजी महाराज अचानक साधारणतः 8-9च्या दरम्यान एका वेशीवरती जाऊन धडकले. त्या सेनापतीला बोलवलं, कोण आहे तर ते म्हटलं मी आहे. ते म्हटले माझ्या मागे सैन्य लागले, वेशीचे दरवाजे उघडे, मला वरती जाऊ द्या. ते म्हटले तुम्ही कोण.
ते म्हटले मी कोण येते नंतर सांगतो, पहिले दरवाजे उघडा, मला वरती जाऊ द्या, शत्रू मागून आले. ते म्हटले माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला नियम आहे, मा जिजाऊने घालून दिलेला नियम आहे, जर गडाचे दरवाजे सूर्यास्त झाल्याच्या नंतर उघडायचे नाही, मी उघडू शकणार नाही. ते म्हटले हे जे नियम ज्याने केले तो पठ्ठ छत्रपती शिवाजी महाराज तुझ्या समोर उभा आहे, दरवाजा उघड. तो म्हटला अजिबात उघडणार नाही. ते म्हणले राजे स्वतः मी आहे, अजिबात उघडणार नाही. राजा करता एक नियम आणि प्रजे करता एक नियम, ते अजून नंतर पुढे येणारे म्हणले सरकार आता नाही, आता उघडणारच नाही. राजे म्हटले अरे मी स्वतः शत्रू, दोनला मी शत्रू संग लढेल. राजा तुमच्या कानाला केसाला सुद्धा ढाका लागू देणार नाही, पण वेशीचे दरवाजे उघडले जाणार नाही, सकाळी सूर्योदय होईपर्यंत तुम्हाला इथं बसून राहावं लागेल. शत्रू येते मी लढेल म्हणलं त्यांच्याशी, पण मी दरवाजे उघडणार नाही. राजे म्हटले मग तुमच्या स्वराज्यामध्ये असं काही आहे का नियम का ज्यांचं लेटर आणल्याच्या नंतर हे दरवाजे उघडले जातील? ते म्हटले राजगडावरती मा जिजाऊ साहेब आहे, त्यांचं लेटर घेऊन या मग दरवाजे उघडतो. ते म्हटले मला जायला 2 दिवस लागतील. ते म्हटले मग सांगतो ना ग बसा, सकाळी दरवाजे उघडतोय ना. कोण? सेनापती राजांच्या अनुषंगाने बोलतोय. नावीला झारा राजांच्या रात्रभर साईडला बसले. राजे उठले, मी तुझ्याशी युद्ध करील म्हटले, मी वरती जाईल तुझ्याशी. तो म्हटला राजा मी तुमच्याशी युद्ध करील, पण जीव जाईल, पण नियम तोडणार नाही, गडाचे दरवाजे उघडणार नाही, वेशीचे दरवाजे उघडले जाणार नाहीत. राजे रात्रभर बसले. सकाळ झाली, सूर्योदय झाला, त्यांनी वेशीचे दरवाजे उघडले. ऐका ऐका माता वर्ग, निष्ठा काय असते, स्वराज्य सांभाळलं कसं या लोकांनी. राजांच्या समोर तो आला. राजे मेहनतली तलवार बाहेर काढली, हातात राजांच्या तलवार दिली, गर्दन पुढे केली, मान पुढे केली. राजे प्रचंड मोठा अपराध माझ्याकडून झाला, माझी मान तोडून टाका म्हटले, माझी गर्दन उडवा, माझ्याकडून तुमचा फार मोठा अपराध झाला. मला समजत होतं तुम्ही माझ्यासाठी काय आहात, आमचं सर्वस्व होते तुम्ही, परंतु राजे तुम्ही घालून दिलेला नियम मी तोडणार नव्हतो. ही तलवार घ्या म्हटले, माझी गर्दन उडवा. अहो राजाने ते तलवार हातामध्ये घेतली, लांब फेकून दिली, अंगावरचं सगळं सोनं त्या सेनापतीच्या गळ्यामध्ये टाकलं आणि राजाने त्याला कडकडून मिठी मारली. बस म्हटले आता मी जिंकलो, माझ्या मागे शत्रू नव्हते लागले, कोणीच नव्हतं लागलो, फक्त मी तुझी परीक्षा घेण्याकरता आलो होतो, फक्त मी तुझी परीक्षा घेण्याकरता आलो होतो. मी आग्र्याला चाललोय, जर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर हिंदवी स्वराज्य सुरक्षित आहे का नाही हे पाहण्याकरता फक्त मी परीक्षा घेण्याकरता आलो होतो. पण मला आता जायला अभिमान वाटतोय की माझे गड किल्ले तुझ्यासारखा सेनापती असल्यामुळे आता सुरक्षित आहेत. मी निश्चिंत आग्र्याला जातो. आणि मग राजे निघून गेले. हे गड किल्ले काही सामान्य, आमचा नेबढट जातो आणि त्या गडावर स्वतःसह त्याच्या मम्मीचं नाव लिहून येतो, नाही का? छत्रपती शिवरायांच्या दरबारामध्ये जयंतीच्या वेळेस मिरवणुकीमध्ये पठ्ठ्या दारू पिऊन नाचतो. काय वाईट वाटत असेल माझ्या राजांना याच्यासाठी, काय वाईट वाटत असेल माझ्या शंभू राजांना की मी 40 दिवसाचा हाल हाल अपेक्षा सहन केल्या, ते याच्याकरता गणपतीच्या मिरवणुकीमध्ये पठ्ठ्या दारू पिऊन नाचतो. लांछने कुळाला लांछन. मी म्हणतो कब्बर पाण्यात जीव द्यावा त्यांनी. लांछनी तुला प्यायची ना, तिकडे जाना दुसरीकडे. देवत्याच्या समोर पत्ते खेळत बसतात. तो हनुमंताच्या मंदिर गणपतीच्या मंदिरात पत्ते. नरकात जाण्याची अवस्था. आपला धर्म बाहेरचे तर टपलेतच नष्ट करायला, पण आपण काय कमी आहोत का? आपल्याला आपला धर्म कळायला तयार नाही, आपल्याला आपल्या देवतेचं वैभव कळायला तयार नाही, आपल्याला आपल्या देवतेची दिव्यता कळायला तयार नाही. मला समाधान वाटतं इथं आल्याच्या नंतर या भोईरवाडीमध्ये की आपल्या देवतेकरता केवढं दैदिप्यमान दिव्य मंदिर आणि केवढा मोठा महोत्सव तयार केला आहे. काय भाग्यशाली आहेत आपण सगळेजण. भैरवनाथांची देवता आहे का सामान्य देवता आहे का महाराज? भैरवनाथांच्या अनुषंगाने 3 प्रकार आहेत भैरवनाथामध्ये. 3 प्रकार. पहिलेत महाकाळ भैरव, 2 नंबरला आहेत सुवर्ण आकर्षण भैरव आणि 3 नंबरला आहेत बटुक भैरव. बटुक भैरव हे आपलं मंदिर बटुक भैरवनाथांचं आहे. बटुक भैरवनाथांच्या अनुषंगाने भारतात जेवढे पूर्वेकडे तोंड करून मंदिर आहेत ते सगळे बटुक भैरवनाथांचे मंदिर. दक्षिणेकडे जेवढे तोंड करून आहेत ते सगळे काल भैरवनाथाचे मंदिर. आणि उत्तरेकडे तोंड करून माझ्या पाहण्यात महाराष्ट्रात तरी अजून असतील पण 2च सापडलेत मला उत्तरेकडे तोंड करून. नसता भैरवनाथाचं तोंड शक्यतो दक्षिणेकडे असतं. माळुंगे गावामध्ये आपले निवृत्ती आबा कोळेकर त्यांच्या आणि तुमच्याच गावामध्ये तुमचं भैरवनाथाचं तोंड कुठे आहे? पूर्वेला बटुक भैरवनाथ. हे दक्षिणेकडे आहे का? पूर्वेकडेच.
बालमूर्ती. भक्ती करण्यासाठी सगळ्यात ग्रेट भैरव कोणते असतील तर ज्यांचं पूर्वेकडे मन तोंड आहे ते भैरवनाथ सगळ्यात ग्रेट. दक्षिणेकडे तोंड करून जे भैरवनाथ आहे ते तंत्र मंत्रामध्ये फार विशेषत्वाने वापर. तंत्र माहिती आहे का तुम्हाला? तंत्र मंत्र यंत्र. तंत्र तन म्हणजे शरीर, त्रायते शरीराला सुद्धा तारून घेऊन जाण्याची ताकद तंत्रात होती. आणि म्हणून नाथ परंपरा आदिनाथ गुरु मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ हे सगळे तंत्रातून यांचे शरीर आहेत तसेच आहेत अजून पण, हे गेलेले नाहीत. याला म्हणायचं तंत्र शरीरावरती काम करत होतं. आणि ऐका सगळ्यात मोठं सांगू का तंत्रातलं तंत्रातली ताकद सांगू का? तंत्र अशा ग्रेट पद्धतीने वापरलं जात होतं. तंत्रातली एवढी दिव्यता होती. मंत्र म्हणायचे आणि दगड हलका करायचे. बाबा मंत्र म्हणायचे दगड हलका करायचे. मंत्र म्हणून दगड, अंकुशनाना मंत्र म्हणून दगड हलका करणं ही काय सोपी गोष्ट होती का? आजही पिरॅमिड एवढे स्थापित कसं झाले? जगाला मोठं आश्चर्य आहे की पिरॅमिडचं कसं स्थापन झालं? कारण ते विद्यार्थी नालंदा तक्षशिलामध्ये शिकायला येत होते. चायनाची भिंत तयार झाली, सगळे विद्यार्थी भारतात शिकायला येत होते. आणि मग आल्याच्या नंतर त्या राजाने ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र शिकलं. त्याच्या लक्षात आलं की साऊथ पॅक असेल की उन्नती होते. साऊथ म्हणजे दक्षिण, घराची दक्षिण बाजू जर पॅक असेल तर उन्नती होते. हे त्याला वास्तुशास्त्रामध्ये भारतात अभ्यासायला मिळालं. म्हणून तो त्याच्या देशात गेला आणि त्यांनी साऊथच पॅक करून टाकलं, म्हणजे दक्षिण दिशेने भिंत बांधून टाकली. मला सांगा चायना भारी आहे का नाही? भारताला सगळ्या जगाला भारत सोडून म्हणतोय बरं का, भारतापुढे कोणाचाच नाद नाही, भारत ग्रेटच. मग चायनाला, याला थोडंसं क्लिअर करा ना, चायनाला आजही भिंत आहे, साऊथकडून भिंत आहे. मला सांगा ज्या भारत देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला तिथे 150 वर्ष इंग्रज राज्य करू शकतील का? ज्या भारत देशाने शस्त्र आणि शास्त्र जगाला शिकवलं त्या भारत देश गुलामी 700 वर्ष जाऊ शकेल का? याचं कारण वास्तुदोष आहे. वास्तुदोष भारताचं दक्षिण बाजूला खड्डा आहे का नाही? समुद्र आहे पलीकडे, खड्डा आला का नाही? दक्षिण बाजूने खड्डा आला का घर जागेवर बसलंच, कर्ज झालंच, गुलामगिरी आलीच. म्हणून साऊथच्या दक्षिणच्या बाजूने खड्डा नसावा. आपापल्या घराकडे जाऊ नका, वापस या, कीर्तनातच थांबा. वास्तूचा असा नियम आहे, वास्तूचं जर पश्चिमेकडे तोंड असेल, मावळतीचा सूर्य म्हणजे उदवता चंद्र हा घरात स्त्रीला ऍक्टिव्ह करतो. त्याचं हॅमिंग कमी करा. मावळतीचा असं मॅच व्हायना ना लवकर, तुम्ही आम्हाला काही द्याय नसते. मावळतीचा चंद्र हा घरात स्त्रीला ऍक्टिव्ह करतो. म्हणून ज्यांचं पश्चिमेकडे दरवाजा आहे त्या घरामध्ये महिला करती पुरुष म्हणजे सगळा व्यवहार तिच्या ताब्यात. आणि ज्यांचं घराचं तोंड पूर्वेला आहे त्याच्यामध्ये उगवता सूर्य पुरुषाला ऍक्टिव्ह करतो. वास्तूचा नियम सांगतोय, माझ्या घराकडे जाऊ नका, आपल्याच इथं थांबा मंडपामध्ये. तुम्ही लगेच कोणाचं घर कुठे आहे, त्याची महिला कोण, घरामध्ये करता पुरुष आहे का, पुरुष तिथं कर. काय हुशार तुम्ही सगळे भुईरवाडीकर, मागे या. ज्यांचं पश्चिमेकडे दरवाजा आहे त्यांनी कॅश आलं का पत्नीकडे द्यायला सुरुवात करा. वैभव महाराज, अजून मी तुमच्या आश्रमावर आलो नाही, तुम्ही मला व्हिडिओ कॉल करून दाखवलंय, एवढं गोड गुरुकुल सांभाळतायत महाराज. आमचे ओंकार महाराज ज्ञानेश्वरी वेदांत सर्वांगाने तयार व्यक्तिमत्व आहे ओंकार महाराज धुडे. फार मोठं वैभव आहे, आमच्या आश्रमाचं वैभव आहे ते. हा जो फोटो दिसतोय ना तुम्हाला, दत्ता भाऊ बाजूला व्हा थोडंस. गुरुवर्य प्रातस्मरणीय जंगले महाराज शास्त्रीजी, आदरणीय महाराज, चौथी शिकलेले आहेत. 4थी 76 वय आज बाबांचं. माझं भाग्य, मला वेदांत, व्याकरण, संत साहित्य, अगदी पंचदशी, गीताभाष्य, तर्कसंग्रह, काव्यप्रकाश, उपनिषद हे सगळं त्यांच्याकडे श्रवण करण्याचं सद्भाग्य प्राप्त झालं. 2002 ते 2010 या दरम्यान त्यांच्याकडे अध्ययन करण्याचं सद्भाग्य प्राप्त झालं. आशेकडं काठीच सोमनाथ महाराज 8 अशी काठी उभा होती. 8 महिन्यामध्ये 700 श्लोक आणि 1000 अभंग पाठ करून घेतले होते आमचे त्यांनी 8च महिन्यामध्ये. मी म्हटलं मला पुढे PhD करायची, मी सगळा खर्च करतो. म्हणले तू शिक पुढे. एवढं ग्रेट व्यक्तिमत्व महाराज. एवढा ग्रंथ लिहिला त्यांनी, दृष्टांत सिद्धांत सारसंग्रह, ज्ञानेश्वरी एवढा ग्रंथ लिहिला. 4थी शिकलेली व्यक्ती, तो ग्रंथ वाचा. कीर्तन मालिका काल्याची केवळ 10 अभंग, महादेव महाराज आपला किसन महाराज 10 अभंग काल्याचे आणि त्याची एक कीर्तन मालिका आणि दुसरी एक भजन कीर्तन मालिका. एवढी शिस्त. त्यांच्या दिंडीमध्ये 3च्याच लाईनी चालायचं. पुन्हा भगवान दुसरा कपडा अजिबात नाही, सगळ्यांना पांढरा पोशाख म्हणजे पांढराच पोशाख.
शिस्त माझ्यासारखे 400 विद्यार्थी त्यांनी महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाला दिले. एवढं महान कार्य आहे महाराज. शेवटपर्यंत आईच्या हाताने खाल्लं. एक लॉकडाऊनच्या अगोदर त्यांच्या मातोश्री गेल्या, स्वतः विद्यार्थी बनवतात. आणि म्हणून ओंकार महाराजांना भाग्य आहे, महाराजांकडे अध्ययन करण्याचं सद्भाग्य प्राप्त झालंय. ऐका, आमचे गुरु तुमच्याकडे येत आहेत. त्या दिवशी एवढे हार आणा ना, व्हिडिओ आल्या पाहिजेत, महाराज झाकून गेले पाहिजेत. फक्त श्वास घ्यायला जागा शिल्लक ठेवा. हे आता संप्रदायातले पिकलेली माणसं महाराज एवढे आदर्यू मंडळी पुन्हा पाहायला मिळत नाही. आणि मला आज विशेष ह्या गोष्टीचं वाटतंय, हो इथं लाईन बघा ना, हे देगलूरकर महाराज, गुरुवर्य बाबा, ही जयवंत बाबा, ही मंडळी सहजासहजी हातात लाभत नाहीये. हे कसेच भोईरवाडीला सापडले मलाच काय कळायला तयार नाही. विशेष आहे तुमचं. ही सगळी मंडळी येणं म्हणजेच आपल्या या मंदिराच्या कलशाचा कलशारोहणच आहे. म्हणजे ते साधू संत घराला येणंच गावचं वैभव आहे. शंकराचार्य येतात. ऐका, पाण्याला पाणी मिळून आलं. वास्तूच्या अनुषंगाने मी बोलत होतो, वास्तू दोष हा नसावा घरामध्ये. भैरवनाथाच्या अनुषंगाने बोलतोय. काल भैरव, बटुक भैरव, स्मशान भैरव. काल भैरव पूर्वेकडे तोंड, हे बटुक भैरवनाथ. दक्षिणेकडे तोंड, काल भैरव. दक्षिण तंत्रामध्ये वापरलं जातं. तंत्र ऐका, मंत्र म्हणून दगड हलका केला जात होता. आणि म्हणून वेरूळ अजिंठ्याच्या ज्या लेण्या तयार झाल्या, मंत्र म्हणून दगड हलका केला आणि दगड बाहेर काढला. नाही, आजही आश्चर्य आहे, एक कैलास लेणीचा दगड बाहेर कसा काढला. मी म्हणतो भारताचं तंत्र अभ्यासा, मग तुम्हाला कळेल दगड कसा बाहेर काढला. इतके हुशार येतं. हे म्हणतात एलियन आले होते, एलियन. असे हाणले पाहिजेत ना कुठेतरी निहून. भारताचं कर्तृत्व नाकारायचं, एलियन आले होते म्हणायचं. अरे या देशाची दैदिप्यमान दिव्य परंपरा अभ्यासा. मी म्हणतो या देशातून ज्या दिवशी वामपंथी विचारसरणी नष्ट होईल आणि कम्युनिस्ट विचार नष्ट होतील, त्या दिवशी भारत देश पुन्हा आपल्या गत वैभवाला प्राप्त होईल आणि महासत्ता व्हायला वेळ लागणार नाही. टेक्नॉलॉजी शिखराकडून काम सुरू केले, खाली आम्ही फाउंडेशनकडे घेऊन गेलो ना. आम्हाला टेक्नॉलॉजी शिकवताय तुम्ही. बांधकाम त्यांनी आम्हाला शिकवावं. भारताला टेक्नॉलॉजी माहिती नाही म्हटले, भारताला ग्रहांचं नॉलेज नाही. पठ्ठ्याण्णो 20 रुपयाचं कॅलेंडर 1 वर्ष अगोदर चंद्रग्रहण सूर्यग्रहण सांगून ठेवतंय. तुम्हाला महिनाभर ग्रहण जवळ येऊ द्यावं लागतंय. अरबो खरबो रुपये खर्च करून सॅटेलाइटच्या माध्यमातून ग्रहणाचा टाइम, ग्रहणाचा मध्यकाळ, ग्रहणाचा मोक्षकाळ सांगावा लागतो. नासाने सांगितलेला ग्रहणाचा टाइम, मध्यकाळ, मोक्षकाळ 1 वर्ष केवळ 20 रुपयाच्या कॅलेंडरमध्ये ॲक्युरेट तोच टाइम लिहून ठेवणारा जगात सगळ्यात सायंटिफिक धर्म कोणता असेल तर तो माझा वैदिक सत्य सनातन हिंदू धर्म हा विश्वातला सगळ्यात ग्रेट धर्म आहे. याचा मनस्वी स्वाभिमान वाटतो. ऐका, तंत्र ग्रेट होतं. त्याच्यामध्ये रुरु भैरव वेगळे, उन्मत्त भैरव वेगळे, संवारक भैरव वेगळे, असंवारक भैरव वेगळे, कपाल भैरव वेगळे, स्मशान भैरव वेगळे, विषण भैरव वेगळे, आरूह भैरव वेगळे, भैरव वेगळे. किती भैरव तुमच्या समोर सांगू. भारतात एक भैरव येते घेतात नाही. लक्षात आलं ना. कुठले कुठले? उज्जैनचे. जाऊन आले काय तुम्ही? हो, गेले होते. हाँ, आप उज्जैन के? मराठी समझ में आती? थोड़ी थोड़ी, ज्यादा आती. क्या बात है, आप तो उज्जैन से. सांदीपनी ऋषींचा आश्रम, तिथं काल भैरवनाथ घेतात. काय घेतात टाळकरी लक्षात घ्या. मी ज्यावेळेस तिथं केलो आणि गेल्याच्या नंतर आतमध्ये गेलो, दर्शन घेतलं. मी काही प्रसाद घेऊन गेलो नव्हतो. तिथं नेहमी प्रसाद घेऊन जायचा. मी काही प्रसाद घेऊन गेलो नाही. पण एक जण आला, महाराजजी पंडितजी आप प्रसाद लिहिली. म्हटलं मी वारकरी, मी प्रसाद घेत नाही. तिथं नैवेद्य सुद्धा दारूचाच. औषध प्रसाद म्हणून सुद्धा गेले का कोणी? जा आवर्जून, काय अडचण नाही. पण जाऊ द्या, हे सोडून द्या. नासाने तिथं मशिनरी आणून लावलंय हो. गिगर मिलर मीटर, स्किंटिलेशन काउंटर, थर्मास्टर बोलोमीटर, फ्रिक्वेन्सी रडार मीटर, काही सापडलं नाही. पण दारू ठेवली का गायब होते. ते म्हणतात ही जातेच कुठं. आजही तिथले भैरव दारू पितात. भैरवाची ताकद काय सामान्य आहे का महाराज? काल भैरवनाथ तंत्रामध्ये एवढे वापरले जातात. जर एखाद्याला प्रयोग करायचा असेल ना महाराज, तर भैरवाचा एवढा वापर व्यवस्थित पद्धतीने होऊ शकतोय. देशाच्या पंतप्रधानाला 6 कोटीचा प्रयोग मारला होता. जमिनीतून फक्त पाय आदायला होता. जिथं असेल जबरी रोबा तिथं चक्कर येऊन पॅरेलाइज होऊन धाड दिशे पडणार होते. पण तोही पठ्ठा एवढा मजबूत आहे, त्याने 400 माणसं बसवलेले आहेत. तो प्रयोग गेला असाच, रिटर्न आला असाच. ज्याने केला तो धाड दिशे जमिनीवर पडला. इतका जोरात नाही हो, थोडासा. 3ऱ्या दिवशी गेला तो. जाऊ द्या, भैरवनाथाची ताकद. ऐका, सगळ्यात ग्रेट आहे ते बटुक भैरवनाथ. म्हणजे आपल्या इथं बसतात ते जोगेश्वरी मातेचं.
ती क्षेत्रपाळ देवता आहे, त्या क्षेत्राचं रक्षण करते. ज्या क्षेत्रामध्ये आपण राहतो म्हणजे तुमच्याकडे मृत्यू येऊ देत नाहीत, नैसर्गिक सोडून आपत्काल येऊ देत नाही, तुमची हानी होऊ देत नाही, लक्ष्मीला अडचण येऊ देत नाही. सगळ्या गोष्टींचं रक्षण करण्याचं ताकद का भैरवनाथामध्ये आहे, कारण ते क्षेत्रपाळ देवता आहे. अवघा क्षेत्रपाळ अवघा क्षेत्रपाळ क्षेत्रपाळ अवघा क्षेत्रपाळ पूजा वास कर. त्या क्षेत्रपाळ देवतेची आपल्याला पूजा करायची. त्या देवतेचं दैदिप्यमान पूजेचा हा जीर्णोद्धार कार्यक्रम, कलशारोहण कार्यक्रम. कलशारोहण म्हटलं की मुलींनी विशेष लक्ष. ज्या नांदायला गेलेल्या मुली आहेत त्यांनी आपल्या कलशाकरता काहीतरी देणं कर्तव्य असतं, कारण ती जाताना कलशाला सांगून जात असते, माझ्या आई वडिलांना सांभाळा तुम्ही. त्या कळसाला जाऊन सांगत असते. तो कलश म्हणजे सामान्य नाही, ज्याच्यावरती ब्रह्मा विष्णू महेशाचा अधिष्ठान आहे. तो कलश इतका ऊर्जावान असतो की नवग्रहाची सगळी एनर्जी कलशाच्या माध्यमातून शिवलिंगाकडे खाली देवतेकडे येत असते, मूर्तीकडे येत असते. आणि ती ऊर्जा आपल्या बॉडीमध्ये प्रवाहित करण्याचं महान कार्य तो कलश करत असतो. ऐका, कलशाची एनर्जी छोटी आहे पण तो विस्तार एनर्जी खाली होते. एनर्जीला मॅटर मध्ये, मॅटर जिला एनर्जी मध्ये इज इक्वल टू MC² सूत्र आमच्या मंदिरामध्ये पाहायला मिळतं. आणि म्हणून आपल्याकडे काल भैरवनाथ, पांडुरंग, हनुमंतराय. भक्तीच्या वाटेवरती हनुमंताचा अधिकार फार मोठा आहे. मी सकाळी ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय वाचत होतो. कुंडलिनी शक्ती शेवटी कुठं जाते? ज्ञानेश्वरींनी सांगितलं ती कुंडलिनी शक्ती वायू होते. वायू, वायू म्हणजे पवनसुत होते, पवनसुत. आणि म्हणून जर त्या कुंडली आपण जर पवनसुताची जर उपासना केली तर तुमची कुंडलिनी शक्ती जागृत व्हायला अत्यंत वेळ लागत नाही, फास्ट मध्ये होते. तिसऱ्या चरणामध्ये नाथबाबा सांगतात, वळचणीचे पाणी आढ्याला गेले. वळचण माहिती आहे तुम्हाला? वळचण बोला बरं. वळचण, वळचण आपले सगळ्यांचे लाडके आदरणीय श्री हरगुडे अण्णा. अण्णांचं नाव काय नाही माहिती. अण्णांच्या घराला वरती स्लॅब आहे ना, त्या स्लॅबला काय म्हणायचं? वळचण, बरोबर. वळचण स्लॅबला असते का? वळचण कुठं असते नाही माहिती. आढ, आढ माहितीये का? आढ बाबा, आढ. आता तुम्हाला काय विचारायचं? आढ कुठं असतं? आपण दुसऱ्या घराला जो दुसरा स्लॅब टाकतो ना त्याच्यामध्ये जे अँगल असतात त्याला आढ म्हणायचं, बरोबर. थांबतो मी आता, मला काय अडचण नाही. छप्पर माहितीये ना? छप्पर. ओके, हा. त्या छपराला 2 मेडी असतात. इकडे काय म्हणतात? मेड. आणि त्याच्यावरती आडवं लाकूड ठेवलं जातं, त्याला काय म्हणायचं? त्याला काय म्हणायचं? आढ. आता हे जुन्या माता वर्ग इथं बसलाय ते बरोबर सांगतायत. तुमच्याकडे आढच म्हणतात ना. आणि लाकडं ठेवल्यानंतर भिंतीच्या खाली पाणी जाण्याकरता त्याला काय म्हणायचं? वळचण. अरे तुमच्याकडे हे शब्द आहेत का? अरे तुमचं नामचं सारखंच आहे. आमच्याकडे माणसं मेल्याच्या नंतर जाळतात, तुमच्याकडे सारखं आहे, सारखं. ते वळचणीचं पाणी आढ्याला जायचंय, कसं शक्य आहे? आढ्याकडून म्हणजे वरून पाणी खाली येतंय, पण नाथबाबा सांगतात वळचणीचं पाणी आढ्याला गेलं, कसं शक्य आहे? हनुमंतरायांचं अधिष्ठान होतंय ना इथं तयार. हनुमंताची पूजा केल्याच्या नंतर कुंडली शक्ती जागृत होते ना, ती वायू रूप आहे. तिला वायू रूप जाण्याकरता आता मला तिकडेच जावं लागेल, हनुमंतरायाकडे, योगशास्त्राकडे. वळचणीचे पाणी आढ्याला गेले. वळचण शब्दाचा अर्थ आहे कुंडलिनी शक्ती.
आणि आढळ शब्दाचा अर्थ आहे सहस्रसार चक्र. श्रीगुरूंची कृपा झाल्याच्या नंतर इडा, पिंगला आणि मधून वाहते ती सुषुम्ना. राम म्हटल्याच्या नंतर सूर्यनाडी ऍक्टिव्ह होते, म्हणजे पिंगला नाडी ऍक्टिव्ह होते, कारण राम सूर्यवंशातून आहेत आणि सूर्यनाडी ऍक्टिव्ह असेल तर राजकारणामध्ये तो माणूस प्रभावी असतो. चंद्रनाडी, कृष्ण म्हटल्याच्या नंतर चंद्रनाडी ऍक्टिव्ह होते, हिचं नाव इडा. आणि चंद्रनाडी जर ऍक्टिव्ह असेल तर उष्णतेचे कोणतेच त्रास, गुलाबरावजी, उष्णतेचे कोणतेच त्रास होत नाहीत, उष्णतेचे कोणतेच त्रास होत नाहीत. आणि मनोबल स्ट्रॉंग राहतं, स्मरणशक्ती प्रचंड. ज्या विद्यार्थ्याला तुम्हाला वाटतंय ना हुशार असावा, टॅलेंट असावा, फक्त तुम्ही त्याची चंद्रनाडी ऍक्टिव्ह ठेवा. आणि मधून वाहते ती सुषुम्ना. राम म्हटल्याच्या नंतर सूर्यनाडी, कृष्ण म्हटल्याच्या नंतर चंद्रनाडी आणि हरी म्हटल्याच्या नंतर सुषुम्ना. म्हणून राम कृष्ण हरी या म्हणण्यामध्ये योग प्रक्रिया आहे. कुंडलिनी शक्ती जागृत होण्याचा दिव्यता रामकृष्ण हरी मंत्रामध्ये आहे. श्रीगुरूंच्या कृपेने तो मंत्र म्हणजे तो प्राणवायू खाली गेला. बाप म्हणजे प्राणवायू, रुखुमा म्हणजे कुंडलिनी शक्ती, देवी वरू, बाप रुखुमा देवी वरू म्हणजे वरती जाण्याकरता स्थान दे, म्हणजे वळचणीचं पाणी आढ्याला गेलं. मूलाधार चक्र, स्वादिष्टान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र, सहस्रसार चक्रापासून कुंडलिनी शक्ती जागृत झाली. पिंडी तेच ब्रह्मांडी ही अनुभूती त्या साधकाला आली. कुंडलिनी शक्ती वर जाणं म्हणजेच वळचणीचं पाणी आढ्याला जाणं. एवढं तर समजलं आता, एवढी ताकद त्याच्यामध्ये आहे. आता 2 चरणाचे अर्थ सरळ सांगतो. क्षेत्रपाळ देवता आहे, हनुमंतराय शेप. लंका कोणी जाळली बरोबर? एक 5 मिनिटं जास्त घेऊ का? 8:30 झालेत, मला 8:30ला थांबायचं सांगितलं. 5 मिनिटं जास्त घेऊ, 5 मिनिटं जास्त घेऊ. कोणीच मोकळ्या मनाने हो म्हणे ना. झालं, बरं घेतो. 5 मिनिटं या अनुषंगाने घ्यायचेत. माता वर्ग, नवऱ्याला नावाने कोण हाका मारते? नाही ना? अण्णाला विचारेल ना ताई मी, नाही ना? बाबा तुमचं भाग्य आहे, अशोक महाराज तिथं गात आहेत आणि महादेव अण्णा मागे बसलेले आहेत. वारकरी संप्रदायात 2 रत्न आहेत तुमची, आणि तुमचं जीवन सुद्धा संप्रदायाला समर्पित आहे. खरोखर हे किती विलक्षण दिव्यता आहे. पाहणं हे पुत्राच्या विजय पिता संतोषित जाय असं शास्त्र आहे. ऐका, हनुमंतराय. लंका कोणी जाळी? माता वर्ग बोला बरं लवकर, वेळ कमी माझ्याकडे. लंका कोणी जाळी? फक्त तुम्ही म्हणा, मी जाळी नाही. लंका कोणी जाळी? लंका कोणी जाळी? बरेच वेगवेगळे उत्तर यायला लागले. लंका कोणी जाळी? लवकर, वेळ कमी, 5 मिनिटं एक्स्ट्रा घेतले. ते अण्णा मला बोलतील. हा बोला लवकर. हनुमंतानी जाळी, शब्द बदलायचा नाही. ओके. पुरुष मंडळी, लंका. बरं, हनुमंतराय कोणाचा अवतार आहे? बोला लवकर, वेळ कमी, लवकर. हनुमंतराय कोणाचा अवतार आहे? शंकराचा. शंकराचा. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकर. ऐका, शंकराचा अवतार आहे. अवतार घ्यायला लागले. पार्वती म्हटले शंभू तेथे अंबिका, तुम्ही जिथं तिथं मी येणारच. एक पट्ट्या फिरायला चालला होता, अंबिका बरोबरच होती आणि समोरून गाढव आलं. गाढव माहितीये ना? ती म्हटली तुमचे पाहुणे आलेत, नमस्कार करा ना. तो लय हुशार होता, नंदू शेठ सारखा. जवळ गेला, तो म्हटला जय हरी सासरे बुवा, इकडे कुठे आलात? नाही ना समजलं. ती अंबिका म्हणली मला यायचंच तुमच्या बरोबर. ते म्हटले माझा अवतार हनुमंताचा ब्रह्मचारी अवतार आहे, तू येऊन काय करणार आहे? ते म्हटले नाही मला यावंच लागेल. ते म्हटले मग हो शेपटी. काय म्हटले? शेपटी. हे लक्षात घ्या, आपली भारतीय संस्कृती पतिव्रता हा शब्द फक्त भारतातच आहे, बाहेरच्या देशात नाही. नाही तर आपल्याकडे परिस्थिती एवढी अवघड झाली. मग शंभू तेथे अंबिका. आज अंबिका शंभूला कोर्टात घेऊन चालली. कशा करता? वेगळं होण्याकरता. ही अंबिका म्हणते मला तुमच्या बरोबर यायचंय. काय आदरच राहिला नाही हो. अवघड. नवऱ्याला नावाने हाका मारावे भारतात. अहो नवऱ्याला नावाने हाक मारली तर नवऱ्याचं आयुष्य कमी होत आहे, नवऱ्याचं लक्ष्मी कमी होते, आपत्कालीन मृत्यू येऊ शकतात. कधीच नवऱ्याला नावाने हाक मारायचं नाही, हे शास्त्र आहे. कारण पती देवता आहे भारतीय संस्कृतीमध्ये. नावाने. मुंबईला गेलो कीर्तनाला मी, इतकं वाईट वाटतंय अजूनही. पण मला ज्या साहेबांकडे माझी व्यवस्था होती त्या साहेबांकडे ज्यावेळेस मी गेलो आणि गेल्याच्या नंतर त्यांनी किचन मध्ये आवाज दिला, कल्लू महाराजांना पाणी आण. आतून आवाज आला, आणते उल्लू. मला काही कळायलाच तयार नाही कल्लू उल्लू काय प्रकार आहे. मी म्हटलं साहेब हे कल्लू काय? ते म्हटले महाराज अहो तिचं नाव कल्याणी आहे. मी तिला प्रेमाने कल्लू म्हटलो, हे समजलं म्हटलं, पण ते उल्लू नाही समजलं. ते म्हटले महाराज माझं नाव आहे उल्हास, ती मला प्रेमाने
करू द्या म्हटलं तुमचं कल्लू उल्लू मला कीर्तनाला वेळ. काय आदर. अहो ऐका, श्लोक सांगतो. शास्त्र सांगताय आत्मनाम गुरु नाम नामाती कृपणस्य श्रेयस क्रामन कृण्या ज्येष्ठ अपत्य कलत्रयो. 5 जणांची नावं घेऊ नयेत. शास्त्र आहे पतीचं नाव घेऊ नये, वडिलांचं नाव घेऊ नये. आपण वडिलांना काय नावाने हाक मारतो का? दादा अण्णा काका काहीतरी बोलतो का? नाही. पतीचं नाव घेऊ नये, गुरुचं नाव घेऊ नये. शास्त्र एवढं गोड आहे, पण आम्ही शास्त्र सगळं बाजूला फेकून दिलं. ऐका, एवढी अवघड परिस्थिती. शंभू तेथे अंबिका. चला या इथं. हनुमंतराय बसले का नाही? लंका कोणी जाळी? हनुमंतरायांनी. ते म्हटले मला यायचंय तुमच्या बरोबर. ते म्हणले हो शेपटी. काय हो? शेपटी. बरं, लंका कशाची होती? लवकर वेळ संपत आली. लंका कशाची होती? सोन्याची. सोनं जळतं का अग्नीमध्ये? माता वर्ग, सोन्याचा भाव भरपूर आहे ना, टेन्शन घेऊ नका, कमी होईल. हा, तसं सोनं जास्त खरेदी करत चला. सगळ्यांना सांगून ठेवतो, कारण 3रं महायुद्ध 2027 ला सुरू होत आहे, 33 ला संपणार आहे. नाही ना लक्षात आलं? फार अवघड आहे. पुणे तर पहिलं जाईल. DRDO इथंच आहे. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पाषाणच्या जवळचे. नंबर लागू शकेल, सावध राहा. गुरुचा देवतेचा खुंट बळकट. अहो 33 ला संपेल. फार भयान सिच्युएशन सुरू व्हायला लागले. वातावरण आणि धर्मावरच होणार आहे. 56 एकीकडून येत आणि बाकी सगळे एकीकडून येत. ही भूमी आहे. श्रीकृष्ण आले त्यावेळेस तिने रक्तच घेतलं. महाराज 51 लाख सैन्य रक्त घेतलं. आता पण घेणार. जेवढे हिंदू जाणार तेवढेच ते जाणार. फक्त त्यांच्याकडे शस्त्र येतं, आपण टाळ घेऊन बसतोय. फक्त आपला अवघड आहे. काय शिकावं, काय सांगावं? कीर्तन करावं. फार बोलायला नाही पाहिजे. लय सर्व धर्म समभावचा पुळका असेल ना, त्याला द्या पाकिस्तानमध्ये काढून. अहो तो शब्दच नाही. ज्ञानेश्वरीतही तो शब्द नाही, तो गाथ्यातही शब्द नाही. कुठून आणलाय आणि आमच्या माथी मारला. अवघडे हो, अवघडे. जाऊ द्या, या मागे. माता वर्ग जाऊ द्या. पार्वती. सोनं जळतं का? नाही जळत. मग तिने सोनं हनुमंतानी लंका जाळी. सोनं जळ. ऐका, त्याचं उत्तर असं आहे. कैलास पर्वत सोन्याचा होता. रावणाने हनुमंताची आपलं शंकराची तपश्चर्या केली. प्रसन्न झाले. वरमृई काय पाहिजे ते म्हणलं. अख्खा सोन्याचा तुमचा पर्वत पाहिजे. कशा करता? मला माझी नगरी सोन्याची करायची. जा म्हणले घेऊन. भोळे देऊन टाकली. पण आता पती भोळा आहे, हे कोणत्या बायकोला आवडेल? पार्वती म्हटली माझ्या नवऱ्याच्या स्वभावाचा फायदा घेतला, तुझी अख्खी लंकाच जाळून टाकते. मग आता सांगा, लंका कोणी जाळली? लंका कोणी जाळली? शेपटीनी. शेपटी कोण आहे? पार्वती. तुम्ही अगोदर काय म्हणता? लंका कोणी जाळली? बदलला का पक्ष? आता माहित पडलं. आता पुढच्या व्यवस्थित उत्तर द्या. हा ओके. आणि अशा दिव्यतेने हनुमंतरायांचं कुंडली शक्ती जागृत होण्याचे सामर्थ्य. वळचणीचं पाणी आढ्याला गेलं. माझं 4थं चरण संपलं. 2 चरणाचे सरळ भाव सांगतो. शेवटची चाल होईल आणि अगदी 2 मिनिटात आपल्याला थांबायचं. शेतकऱ्याला शेत पेरिले, राखणदाराला त्याने गिळले. हे क्षेत्र आहे. याच्यामध्ये तो जीवात्मा विराजमान आहे. हे क्षेत्र आहे. पण ज्यावेळेस आपल्याला परमार्थ करायला लागलो, हे शरीर नाशिवंत आहे कळालं. हे क्षेत्रच नाशिवंत आहे कळालं. मग क्षेत्रज्ञ तो आहे हे कळाल्याच्या नंतर वी आर नॉट मॅरिड कपल. डेट इज द फुल स्टॉप बिटवीन लाईफ अँड रिबर्थ. समजलं हे नाशिवंत देह जाणार. सकाळी नाशिवंत आहे का? याला पावडर लाव, याला ब्युटी पार्लरमध्ये आठवड्याला 2000 रुपये खर्च कर. आणि मग शेवटी कळालं की हे नाशिवंत आहे आणि मी आत्मा आहे, मी शरीर नाहीये. याला म्हणायचं शेतकऱ्याला. शेतकऱ्याने शेत पेरिले, राखणदाराला त्याने गिळले. हे राखणदार आहे, त्याला गिळून टाकलं म्हणजे नश्वर आहे कळालं. हंडी खादली, भात टाकला. हंडी माहिती ना? हंडी शब्द हा एकनाथ बाबांच्या काळापासून आहे. हंडी शब्द. भात खाल्ला. खायला काय पाहिजे? हंडी. टाकलं काय पाहिजे? खायला काय पाहिजे? भात. टाकायला काय पाहिजे? हंडी. खाल्लाय हंडी, टाकलाय भात. घ्यायला पाहिजे आत्मा, टाकायला पाहिजे शरीर. पण चार्वाक दर्शनकारांनी घेतलाय शरीर, टाकलाय आत्मा. शरीरालाच त्यांनी आत्मा समजलं. शरीराचीच पूजा करा म्हटले. यावत जीवन सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य असे पुनरागमनम कुतः. शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत सगळी मौज मजा करून घ्या. असं 12 शास्त्रामध्ये पहिल्याच क्रमांकाचं चार्वाक दर्शन आहे. त्यांनी सांगितलं. वास्तविक त्यांनी घ्यायला पाहिजे होता आत्मा, टाकायला पाहिजे होतं शरीर. पण घेतलंय शरीर, टाकलंय आत्मा. खायला पाहिजे होता भात, टाकायला पाहिजे होते हंडी. पण खाल्ली हंडी, टाकलाय भात. हंडी खादली, भात टाकेला. कसं? बकऱ्या पुढे देव कापिला. बकऱ्या वास्तविक देवापुढे बकरा कापायचा, यांनी बकऱ्या पुढे देव कापला. हे वास्तविक कापाकापी भारतात नव्हती. हे नाथबाबांच्या काळातलं परिस्थिती होती. त्याचं उदाहरण नाथबाबांनी दिलंय. वास्तविक कापाकापी हा प्रकार भारतात नाही. जिथं कापलं जात असेल ती भारतीय वैदिक देवताच नाही. हे समजून घ्या.
हे फक्त आपले चोचले देवतेच्या नावाखाली या सगळ्या गोष्टी पुढे रूढ झाल्या. हे जर उलट्या खुना सुलट्या करायच्या असतील तर नाथबाबा म्हटले तुम्हाला गुरुंना शरण जावं लागेल, गुरूंचा बेटा बनावं लागेल. हा मार्ग उलटा आहे. एका जनार्दनी मार्ग उलटा, 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 एका जनार्दनी मार्ग उलटा. जो जाने तो गुरुचा बेटा, जो जाने तो गुरुचा बेटा, जो जाने तो गुरुचा बेटा, नाथांच्या घरची उलटी खूण, नाथांच्या घरची उलटी खूण. जाने तो गुरुचा बेटा, जाने तो गुरुचा बेटा, नाथांच्या घरची उलटी खूण, नाथांच्या घरची उलटी पार कुमाई, पार कुमाई, पार कुमाई, पार कुमाई, पार कुमाई, विठोबार 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 कोणाचा आवाज जास्त आहे? टाळकरी एवढे आहे. टाळ पखवाज टाळी टाळ क्या बात आहे. पखवाज टाळी टाळ पखवाज. क्या बात आहे. टाळी टाळ पखवाज टाळी. थांबा थांबा थांबा.
एवढी सुंदर उपस्थिती आहे, जागा कमी पडली, माता वर्ग दुसरा दिवस आहे आज. अजून तर पुढे सप्ताह संपन्न होताना मला वाटतंय ही गर्दी तर डोंगराकडे जाऊ नये की काय. सगळ्यात पहिल्यांदा पुरुष मंडळी टाळी वाजवतील, नंतर माता वर्ग टाळी वाजवेल. कोणाचा आवाज गोड आणि मोठ्याने येतोय मला पाहू द्या. पुरुष मंडळी टाळी. अजून एकदा संधी देऊ का? नंतर यांची टाळी पडल्याच्या नंतर तुम्हाला आपला पक्ष हारला नाही पाहिजे. पुरुष मंडळी टाळी. वा, माता वर्ग टाळी. आपलं तुमचं कुठं? आम्हाला वाटलं तुम्ही फक्त घरच चालवतायत, घरच हँडल करतायत तुम्ही. अख्खा महाराष्ट्र. हप्ता सुरू झाला? होईल होईल. झालेली सेवा सर्वांच्या चरणावर विनंती समर्पित करतो. आज खूप समाधान वाटलं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञान जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. विनय करी चला. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. चला चला विनय करी. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल. बोले क्षमा पराध महाराज तुम्ही चित्त करा. क्षमा पराध महाराज तुम्ही चित्त करा. क्षमा पराध महाराज तुम्ही चित्त. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज काळ भैरवनाथ भगवान की. बजरंग बली हनुमान की जय. वासुदेव हरी. चंद्रकांत अण्णा हरगुडे इकडे या. उठू नका कोणीच. एक 2च मिनिटात या ठिकाणी सत्कार संपन्न होईल. आज आपल्या या बोरवाडीमध्ये या नूतन मंदिराच्या सप्ताह निमित्ताने दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा हरिभक्तपरायण डॉक्टर हरिदास महाराज पालवे शास्त्री यांची या ठिकाणी सुश्राव्य कीर्तन रूपी सेवा झालेली आहे. महाराजांना सन्मान देण्यासाठी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस सन्मान्य नंदुशेठ भोयर, तसेच ग्रामपंचायत सदस्य देवदास सावंत, तुकाराम भोयर आणि पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस निलेश शेठ भोयर, सर्वांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचंय. आजच्या या कीर्तनवृत्ती सेवेसाठी गायनाचे साथ केलेले हरिभक्तपरायण गायनाचार्य सोमेश्वर महाराज ओढा यांचाही देखील या ठिकाणी सन्मानित आहे. सन्मान तुकाराम भोयर व्यासपीठावर या.